राज्यातील कांदा उत्पादकांचे 24 कोटींचे अनुदान रखडले। 12,600 शेतकऱ्यांचे अनुदान थकले। आचारसंहितेपूर्वी कांद्याचे अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल। पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर नावाला काळं फासल्याप्रकरणी गुन्हा। कणकवलीत तो येतोय अशा आशयाचे बॅनर। शहरातील बॅनरची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बॅनर लावली असल्याची चर्चा। विशाळगड प्रकरणातील आरोपीने घेतली रामगिरी महाराजांची भेट। सोशल मीडियावर अपलोड केला भेटीचा व्हिडिओ। आरोपी रवींद्र पडवळ प्रकरणानंतर अद्यापही फरार असल्याची माहिती। नागपूर शहर बसचे कंत्राटी कर्मचारी संपावर। नागपूरच्या मोरभवन बस स्थानकात कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। साताऱ्यातील खटाव परिसरात मुसळधार पाऊस। गारांसह झालेल्या मुसळधार पावसानं खटावला झोडपलं। गारांमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई। विविध एलईडी लाईटनं मंदिराचा शिखर उजळून निघालं। महंत रामगिरी महाराजांवर राज्यभरात 67 गुन्हे दाखल। राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती। मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान प्रकरणी गुन्हे दाखल। मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल। 11 जलद लोकल दादरवरून सुटणार। नवीन वेळापत्रक 5 ऑक्टोबर पासून लागू होणार। अभिनेता गोविंदाचा वांद्रे पोलिसात जबाब। वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी घेतली गोविंदाची भेट। अपघातानंच गोळी सुटल्याचं तपासात निष्पन्न। ईडीला आरोपीची देशातील संपत्ती जप्त करता येणार। मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जप्त करता येणार संपत्ती। विषबाधा प्रकरणी शाळा प्रशासन आणि आहार पुरवठादारावर गुन्हा। पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। सहकार विद्यालयात 45 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती। इगतपुरी ते कसारा प्रवास अवघ्या 10 मिनिटात। समृद्धी महामार्गावरील सर्वात लांब बोगदा तयार होण्याच्या मार्गावर। इगतपुरी ते आवणे हा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा। पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांची सुटका। रात्री उशिरा राजघाटावर जात घेतली महात्मा गांधींचं दर्शन। सुटकेनंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटण्याची मागणी। पुण्यात जन्मदात्या बापाकडूनच मुलीवर अत्याचार। वडीलच करत होते 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। दिवसभरातील पुण्यात अत्याचाराची दुसरी घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।